पुढची बातमी पाहूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे। आज या प्रकरणाची सुनावणी होती, मात्र आजची सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। मात्र आता हे प्रकरण निकाली काढायचं असल्याचं खंडपीठाने म्हटलंय। ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, त्यामुळे लवकर तारीख द्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली। त्यानुसार ऑगस्टच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे। ऑगस्टमध्ये सुनावणी झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाचा निकाल लागेल अशी शक्यता आहे। आज सुप्रीम कोर्टाने केलेल्या विधानामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा मिळाल्याचं देखील म्हटलं जातंय। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल, परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे, त्याच्यावर सुनावणी होणार। पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरचं सोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात जो चुकीचा आणि असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला आहे, त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती। परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं आज की मूळ पिटिशन जे आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। या संदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत, त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल। तिकडे विधानसभेमध्ये जयंत पाटलांना उद्देशून अध्यक्षांनी सूचक वक्तव्य